जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्ह स्टडी फॉरममध्ये। BMC निरीक्षक पदाचा जो आहे तो निकाल लागलेला आहे। तुम्ही पाहिलाच असेल, निकाल जाहीर झाल्यापासून भरपूर विद्यार्थ्यांचे मेल आहेत। तो एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। BMC कार्यकारी सहाय्यक पदाचा कट ऑफ सुद्धा जाहीर झालेला आहे। संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या आता क्लिअर आहेत। आता फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे। समजा ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्टिंग आउट केलं, आता ती एक आपण थोडंसं विद्यार्थ्यांना आपण विनंती करूयात की समजा जर त्यांचं जर एखाद्या दुसऱ्या पदभरतीमध्ये जर त्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांनी या पदाला जर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाही तर वेटिंग लिस्टची विद्यार्थ्यांना थोडा फायदा होऊ शकतो। वेटिंग लिस्ट कधी येईल त्या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल। संपूर्ण गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला मी डिस्कशन करेल। आजचा व्हिडिओ असणार आहे आपला BMC निरीक्षक पदाचा निकाल, त्याचा कट ऑफ, ओपन कॅटेगरीचा, SC ST अशा विविध कॅटेगरींचा जो निकाल आहे तो निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे। मी तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जातो। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल इन्स्ट्रक्टर रिक्रुटमेंट 2024 ओपन टेम्पररी सिलेक्शन लिस्ट, EWS, SCBC, OBC, NTC, संपूर्ण ज्या तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल त्या कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्ही तुमची लिस्ट जी आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि संपूर्ण गोष्टी तुम्ही पाहून घ्यायच्या आहेत। मी तुम्हाला ओपनचा कट ऑफ सांगतो जो आपण सांगितला होता। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ओपनचा जो कट ऑफ आहे तो तुमचा गेला आहे। शेवटचा विद्यार्थी आहे तुमचा 106 PT आहे तो ओपन। आपल्याला जनरलचा पाहिजे तर ओपन म्हणजे निरीक्षकचे पदभरतीचे जे विद्यार्थी असतील त्यांचा कट ऑफ चांगला गेलेला आहे ॲज कम्पेअर टू BMC कार्यकारी सहाय्यक पदभरती। हे बघा 163 एक सर्व्हिसमॅन, वुमेन रिझर्वेशन 17, OBC मधून असतील ते त्यांना 165 आहेत। या संपूर्ण गोष्टी तुम्ही पाहू शकतात। एक वेगळा व्हिडिओ येईल त्यामध्ये संपूर्ण डिस्कशन मी करेल की कोणकोणते विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्ट झालेले आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल एक व्हिडिओ आपला येईल। चला विद्यार्थ्यांना तुमची रजा घेतो। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईल, तुम्ही पाहून घ्या तुमचा रिझल्ट। तुमचं नाव असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। काही अडचण असल्यास मला मेल करा, त्याचं उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन।